गुरुवारची पूजा केली, आज काय करायचं नैवेद्याला? हो अगं, आता आरती करायची ना. आणि मागच्या गुरुवारी आपण खीर केली, एकाला शिरा केला. अशी सांज्याच्या पोळ्या करूया. हा, मस्त होतात पुरणपोळी सारख्या. पुरणपोळीला ऑप्शन सांज्याच्या पोळ्या. सांज्याच्या पोळीचं साहित्य आपल्याला आता सांजा म्हणजे गुळाचा सांजा करायचा, साखरेचा नाही करायचा. गुळाचा शिरा, त्याला सांजा पण म्हणतात, शिरा पण म्हणतात. तर साहित्य करूया आपण. हे 1 वाटी रवा आहे, हे 1.25 ते 1.5 वाटी गुळ आहे, हे वेलची पूड आहे, जायफळ आहे, हे गव्हाचं पीठ पुरणासारखं आपण पीठ तयार करणार आहे, त्यासाठी तेल, मीठ आणि पीठ. हे 4 वाट्या पीठ आहे अंदाजे. हे तूप आहे, तुपावर आपण आता गुळाचा सांजा करणार आहे. त्यासाठी मी इथं आता पाणी पण गरम करायला ठेवलंय. साधारण 3.5 वाट्या पाणी घेतले गरम करून. हे तूप घालतोय पण, तूप घालतोय. तूप जरा जास्त लागतं. आणि सांजा असा मऊ करायचा आपल्याला, एकदम पुरणाचं कसं असतं पुरण त्या टाईप आपल्याला करायचंय सांजा. सांजा आपल्याला मऊ करायचंय. मऊ झाल्यामुळं पोळी छान बनते पुरणासारखं. आणि याला भाजत जरा अजून तूप भरायचं. तूप घालत आणखी भाजायचा तो असं मऊ करायचं. एकदम तूप घालून नाही भाजत आपण, जरा अजून परत. 2 चमचे तूप घातलं होतं मी. गुळाचं केल्यामुळं काय ह्याला पौष्टिक होतं, मस्त होतं. ज्या दिवशी आपल्याला पुरणपोळी जमत नाही ना, त्या दिवशी अशी सांज्याची पोळी करायची, कधी गुळाची करायची. आता मार्गशीर्ष महिना आहे, मग प्रत्येक गुरुवारी काहीतरी गोड लागतच करायला. मग पण असं सांज्याच्या पोळी करू. परत गुळाच्या संक्रांतीला आता करायच्याच आहेत. शेंगदाणा पोळी करू, ती पण छान लागते. पहिलं पण तूप घातलं होतं, आता अजूनही घालते. हे थोडं घातलं ना तूप, प्रत्येक रवा एक असा खमंग भाजतो आणि फुलतो रवा. आणि मग पोळ्या ना अशा मऊ आणि छान होतात. म्हणजे एकदा पहिल्यांदा तूप नुसतं घालून थोडं भाजायचं, परत आणि 2, 3, 4 चमचे तूप घातलं की जरा मऊ होतो सांजा हा. आणि मग त्याच्या पोळ्या पूर्वी लोक खूप करायचे सांज्याच्या पोळ्या. काय सुंदर होतात पोळ्या अगं, मस्त होतात, मऊ आणि छान होतात. आता हे पाणी, हे गरम पाणी आहे म्हणजे लवकर घ्यायचं, शिजते. आधी रवा मी शिजवून घेणार पूर्ण, मग त्यात गुळ घालणार आहे. जसं ते तयार होईल तसा मग गुळ घालायचा, परत तूप घालायचं, मऊ करायचं. लागलं तर 1 वाटी गरम पाणी करून ठेवायचं, पूर्ण परत अजून कमी जास्त बघायला अंदाज किती लागतंय. रवा जाड कमी जाड असं असतं ना, त्यामुळे काही वेळा पाणी कमी जास्त लागतं. आता हे बारीक केलं मी, गुळ असा घालून ठेवणार आहे थोडासा, थोडं बारीक हलवून बारीक ह्याच्यावरती वाफ देणार. असं मुरतो ना हा, मस्त होतं. हे गव्हाचं पीठ आहे, साधारण 4 वाट्या आहे. थोडं मीठ घातलं, आपलं नेहमीप्रमाणे मीठ, तेल घालायचं, मळून घ्यायचं. आणि पुन्हा नंतर जरा थोडंसं पुरणाच्या पिठासारखं आपण त्याला पातळ थोडं करून घ्यायचं. त्याला परत तेल, मीठ लावून चांगलं मळून घ्यायचं. मळायला लागले मी, तर तिकडं गुळाचा शिरा तयार होते चांगला. मग कसं वाटलं तुला आज गुळाचा सांजा करतोय आपण? मस्त मेनू. आणि त्याच्या पोळ्या, शिरा सांजा नुसता खावत नाही की नाही, पोळ्या केल्या की पोळवर त्याला जोडीला आणि कांदा भजी, मसाले भात असं करायचं, कोशिंबीर एखादी खायची इच्छा होते की नाही. असं वेगवेगळं करायचं. सणाच्या निमित्तानं होतंय. मार्गशीर्षातले गुरुवार असतात ना आपल्या पूर्वीपासून. झालं की आता थोडंसं याला मीठ वरण लावायचं, थोडं तेल लावायचं,
म्हणजे भिजतंय चांगलं ते. पुरणपोळीला आपण कसं करून घेतो का नाही तयार, तसं टाईप झालं बघा आता. नंतर करायच्या वेळेस जरा अजून थोडंसं मळायचं. छान होतात पोळ्या. आणि गव्हाच्या पिठाचं, मैदा वगैरे काय नाही, सगळं हेल्दी. आपल्याला तुला माहिती आहे पहिल्यापासून हेल्दी लागतं. हे बघा आता हे रवा शिरा झालाय, हे बघ छान झालं. पाणी लागणार नाही बघ, झालं तेवढंच असतं. हे मी गुळ का जास्त घातलं माहितीये का, पोळीला गोडपणा जास्त म्हणून. आता हे आपण थोडंसं तूप घालायचे थोडं, नंतर जायफळ घालायचंय. ओके, जायफळ घालते आणि पाव चमचा, एवढा पाव चमचा. ह्यात आपण वेलची पूड घालणार आहे. परत आपण तूप घालणार आहे अजून. तुपानं छान मऊ होतो. मस्त वाफ आणायची त्याला, घ्यायचं करायला. थोडा गार होऊन द्यायचा नाही का करायच्या वेळेस. थंड झाला की परत मळून घ्यायचा हाताने. आता हाताने मळायची याला गरज नाही, त्याला गुठळ्या वगैरे काही नाही झालेल्या. काही लोकांचं काय होतं, गुठळ्या होतात आणि मग तो शिरा सांजा बनत नाही व्यवस्थित. हे मऊ असा शिरा झाला ना, पोळ्या चांगल्या होतात. पाणी पण तेवढं बरोबर झालं मस्त. झाकून ठेवायचा, अजिबात गुठळ्या झाल्या नाहीत. मस्त झालं शिरा. सांजाच्या पोळ्या. आता परत तुपाचा हात घ्यायचा, नंतर मळून घ्यायचं गार झाल्यावर. तर मी थंड करायला ठेवणार आहे. घराघरात लक्ष्मी व्रताची पूजा करतात गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या. त्यामुळं घरात सुख शांती, सुख समृद्धी, संपत्ती, संतती यासाठी हे व्रत करतात. आपलं जवळजवळ 40 वर्ष आपण करतोय. त्याच्या आधी आजी करायच्या, प्रसादची आजी. त्यामुळे इतके वर्ष आपल्या घरात आहे व्रताचे. आई करायची, वरुणाची, सगळे करतात. गरम आहे होय गे. तर हे थंड झालं तरी मऊ राहणार बरं का सांजा म्हणाले, कारण ह्यात आपण तूप खूप वापरलंय. तुपानं मऊपणा राहतो. आणि खूप पोळ्या होती. तर हे किती झालं बघ. टिकतात का? टिकतात. 2 दिवस तरी खायला होतात. खूप झालं. 1 वाटी रव्याच्या पोळ्या आता किती होतील. ह्याला जोडीला कांदा भजी, मसाले भात, गाजराची कोशिंबीर. या दिवसात गाजर असतात ना भरपूर, करायचं असं. तर हे एवढं थोडंसंच तूप लावते हाताला, असं लावून घ्यायचं, म्हणजे मळून घ्यायचं, म्हणजे चांगलं मऊ होत आहे. ह्याला आपण तूप चांगलं जास्त वापरलंय, त्यामुळे सांजा चांगला मोकळा आणि सुटसुटीत होतो, मऊ राहतो. आणि असं म्हणजे पोळी मिळून येते चांगली, करायला सोपी पडते. गार झाला का? गार झाला का नाही? झाला. पोळी फुटत नाही, म्हणजे चांगलं मिळलं की. त्याचं कारण म्हणजे ते मिळून राहते. त्याचं माप पण बघ कसं छान. आपण 1 वाटी रवा, 3 वाटी पाणी, 1.25 वाटी 1.5 वाटी गूळ. गूळ जरा जास्त घातला म्हणजे तेवढं बरोबर होते. हे बघ मस्त होतात पोळ्या. झालं. हे आपण ह्यात शिरा भरपूर बसतो बरं का. असं गोड होण्यासाठी गव्हाच्या पिठा एवढाच शिरा पण त्यात बसला पाहिजे. पुरणपोळी सारखाच उंडा करायचा, चिकटत नाही बघा अजिबात. गव्हाच्या म्हणजे रव्याचा साखरेचा करतो का नाही तो शिरा, आणि गुळाचा करतो तो सांजा. तर तो खाल्ल्यात ते शिऱ्याच्या खाल्ल्यात. साखर ज्यांना खायचं नाही ते गुळाच्या खाऊ शकतात, ज्यांना गुळ चालतो. कारण सेंद्रिय गुळ आता सगळीकडे खातात, बिना केमिकलचं असतं ना. मग शिऱ्याच्या सांजेच्या पोळ्या चांगल्या त्या खायच्या. किती छान लाटून घेते.
मस्त झालाय शिरा. हम्म. शिरा होण्यावर आहे पोळी. तुमचा शिरा कसा होता ना त्याच्यावर ठरते पोळी. मस्त मऊ झाल्यामुळं पोळी लाटून घेते चांगली. किती लाटाल तेवढी लाटणार. मोठी झाली. अजून मोठी होणार आहे ही. बघ, मस्त होते. हे तूप आणि दुधावर खाऊ शकतो. त्याला थोडी कांदा भजी, एखादी कोशिंबीर, थोडा मसाले भात असं करायचं मेनू मध्ये. आता मार्गशीर्ष महिन्यातला हो मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला असं नैवेद्याला करायचं लक्ष्मीला. केवढी झाली पोळी. अजून होती मोठी लाटून. तेवढाच होता गोळा. म्हणजे हा शिरा आपला चांगला झाल्याचा अर्थ असा होतो. झाली काय छान पोळी म्हणाली. कशी छान झाली क्रिस्पी. आता ही चांगली खमंग भाजून घ्यायची. तेलावर जेवढं छान भाजायची मस्त. तुटणार पण नाही आणि मऊ अशी मस्त होणार. छान भाजली. फुगली मस्त आहे की नाही. बोलतोय का. पुरणपोळी सारख्या वाटतात का. जे कांदा खात नाही त्यांनी बटाटा भजी करायची. फ्लावरची भजी करता येतात ती चालतात. देवाला कांदा चालत नाही ना. आपण काय फ्लावरची भजी करू. हे बघ नैवेद्य आणलाय. ह्याची बीट गाजराची केली नाही आज. बीटची कोशिंबीर केली. दाखव नैवेद्य आता. आम्ही आरती कर.